नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, SVKT कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प, नाशिक. मागच्या तासामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये भाग 1 या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची जी काही महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत त्यांचा आढावा घेतला. त्याच दरम्यान राज्यघटनेबाबतची जी प्राथमिक माहिती आहे, राज्यघटना निर्माण करण्यासाठी किती कालखंड लागला, राज्यघटना कोणत्या घटना समितीने तयार केली, तसेच ही जी सर्व वैशिष्ट्ये आहेत त्यातील काही वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण मागच्या तासामध्ये केला. त्यानंतर आज आपण आजच्या सत्रामध्ये भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये भाग 2 या प्रश्नाचा आपण आढावा घेणार आहोत. या भाग 2 मध्ये देखील आपण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांद्वारे राज्यघटनेची परिचय, राज्यघटनेचे वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण ह्या सत्रामध्ये करणार आहोत. खरं तर भारतीय राज्यघटना जी आहे ही प्रामुख्यानं 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतक्या कालखंडामध्ये, म्हणजेच 9 डिसेंबर 1946 पासून ते 26 नोव्हेंबर 1949 या कालखंडामध्ये भारतीय घटना समितीने तयार केली. या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताची ही राज्यघटना तयार करण्यात आली. आणि ही तयार करत असताना भारतीय परिस्थितीला अनुकूल, भारतीय परिस्थितीला पोषक अशा प्रकारची राज्यघटना भारतीय राज्यघटना निर्मात्यांना तयार करावायची होती. आणि ही जबाबदारी त्या मसुदा समितीकडे देण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने भारतीय घटनेचा मसुदा तयार केला आणि जो मसुदा घटना समितीसमोर सादर करण्यात आला. आणि 26 जानेवारी 1950ला जी राज्यघटना आपण अंमलात आणली की स्वीकारली, ती राज्यघटना जी जनतेसाठी अर्पण करण्यात आली, त्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये आपण ह्या आजच्या तासामध्ये भारतीय राज्यघटनेचा भाग 2 यामध्ये उर्वरित जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये आजच्या तासाला आपण पहिलं वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत, समाजवाद. भारताने स्वातंत्र्यानंतर खरं तर लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर त्या कालखंडातील जागतिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगामध्ये लोकशाही आणि साम्यवादी राष्ट्रांचा दोन गटांमध्ये जगाची विभागणी झाली होती. भारताने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ह्या साम्यवादी आणि लोकशाही राष्ट्रांच्या गटात न जाता अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले आणि भारताला, ज्याला आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट्स, अलिप्ततावादी गट असं संबोधलं जातं, त्या तिसऱ्या गटामध्ये राहून दोन्ही महासत्तांच्या स्पर्धेत, म्हणजेच अमेरिकावादी महासत्ताचा गट आणि दुसरा रशियावादी साम्यवादी राष्ट्रांचा गट, या दोन राष्ट्रांच्या महासत्तांच्या गटात न पडता, त्यांच्या शीतयुद्धामध्ये न जाता तटस्थ राहून विकासात्मक विधायक भूमिका या ठिकाणी ह्या पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने स्वीकारली. आणि या पहिल्याच सरकारने, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सरकार होतं, या पहिल्याच सरकारने भारतामध्ये समाजवादी तत्त्व स्वीकारली. 1955ला काँग्रेसचं आवडी अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली या समाजवादी तत्त्व स्वीकारण्यात आली, समाजवादी ठराव मांडण्यात आला. त्याचप्रमाणे आता खरं तर लोकशाही ही विचारसरणी वेगळी स्वरूपाची आहे आणि समाजवाद ही जी विचारसरणी आहे ही वेगळी आहे. दोनही विचारसरण्यांमध्ये जो भेद आहे, परंतु आपण लोकशाहीच्या चौकटीमध्ये समाजवादाची तत्त्वे स्वीकारलेली आहे. लोकशाही ही स्वातंत्र्यावर भर देणारी विचारसरणी दिसून येते, तर समाजवाद हा समतेवर भर देणारा दिसून येतो. परंतु भारताने भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्ये समाजवादाचा स्वीकार करून समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. समाजवाद हा विचार समतेवर भर देणारा दिसून येतो. तत्पूर्वी साम्यवाद ही जी विचारसरणी आहे ही देखील समतेवरच भर देते, परंतु साम्यवादामध्ये हिंसा, क्रांती हे शब्द अभिप्रेत असतात.
साम्यवादामध्ये प्रामुख्याने हिंसेवर भर दिला जातो, परंतु समाजवादामध्ये परिवर्तनासाठी कोणत्याही प्रकारची हिंसा अभिप्रेत नाही. भारतातही आपण समाजवादाचा स्वीकार केला आणि समाजवादाचा स्वीकार करून समाजवादी समाज रचना निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि हा प्रयत्न करत असताना भारतात कोणत्याही प्रकारची हिंसा न करता लोकशाहीच्या चौकटीत शांततेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक परिवर्तनं करताना इथं दिसतो. आता खऱ्या अर्थानं जर समाजवादी हा जो शब्द आहे तो 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजेच आता राज्यघटनेच्या सरनाम्यात देखील समाजवादी शब्दाचा अंतर्भाव केला. सरकारने आपली धोरणं ठरत असताना समाजवादी धोरणं त्यामध्ये अंतर्भूत केली. आणि मग नेमकी हा समाजवाद नेमकी काय, हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य कसं ठरलं, हे प्रामुख्याने पाहणे आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. समाजवाद म्हणजे सार्वजनिक मालकी व सामुदायिक नियंत्रण असलेली व्यवस्था म्हणजे समाजवाद होय. खऱ्या अर्थानं आपण सहज जर उदाहरण द्यायचं झालं, समाजवाद आज आपला हा रस्ता जो आहे तो सर्वांच्या मालकीचा आहे. सामुदायिक मालकी आणि सामुदायिक नियंत्रण असलेली व्यवस्था म्हणजे समाजवाद होय. सध्या समाज आपल्याकडे मिश्र व्यवस्थेचा स्वीकार आपण केलेला आहे. समाजवादी तत्वानुसार काही सरकारी नियंत्रण किंवा सरकारी मालकी असलेली व्यवस्था किंवा समाजाची मालकी असलेली प्रॉपर्टी पण दिसून येते. तसंच खाजगीकरणाचंही वारा भारतामध्ये दिसून येतं. असं असलं आपण जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये खाजगीकरणाचा स्वीकार केलेला असला तरी समाजवादी तत्वामुळे मात्र भारतामध्ये निश्चितच या सामुदायिक मालकी आणि सामुदायिक नियंत्रणाचं तत्त्व प्रस्थापित झालं आणि त्यामुळं समाजवादी रचना प्रस्थापित होण्यास मदत झाली. भारतातील जी समाजव्यवस्था आहे ती प्रामुख्याने जर पाहिलं तर भारतात विविधतापूर्ण परिस्थिती आहे आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला एक लक्षात येतं की विषमतेचं जी चौकट आहे ती धर्म आधारे, जाती आधारे, प्रदेश आधारे किंवा इतर भाषा आधारे अनेक घटकांच्या आधारे आपल्याला विषमता व सातत्याने डोकं वर काढताना दिसून येते. आणि अशा परिस्थितीमध्ये हा समाजवादी विचार, भारतीय राज्यघटनेमधील समाजवादी विचार निश्चितच आपल्याला इथं समाजवादी समाज रचना निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरला दिसून येतो. आणि म्हणून इथं निश्चितच सांगता येतं की भारतीय राज्यघटनेचं हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरलेलं दिसून येतं. यानंतर आपल्याला पुढचं वैशिष्ट्य पाहता येतं ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. भारतीय राज्यघटना ही जगातील अशा प्रकारची राज्यघटना आहे तिनं धर्माच्या बाबतीमध्ये निरपेक्षतेचं धोरण स्वीकारलेलं दिसून येतं. भारतीय राज्यघटनेमध्ये घटना निर्मात्यांनी हा धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करून निश्चितच सर्व धर्मीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. खरं तर भारतात जगामध्ये जे काही धर्म आहेत त्यातील अनेक धर्मांचा उगम हा भारतातच झालेला दिसून येतो. त्याच्यामध्ये बौद्ध असेल, जैन असेल, हिंदू असेल आणि मग त्या व्यतिरिक्त इतर धर्मीय म्हणजे ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील किंवा इतरही सर्व धर्मीय भारतामध्ये अधिवास दिसून येतो. आणि मग इथं सगळं धर्मीय जर इथं राहत असतील, त्यांचा अधिवास जर इथं असेल आणि मग अशा सर्व धर्मियांना एकोप्याने नांदण्यासाठी, एकत्रित राहण्यासाठी एकाच धर्माचं राष्ट्र निर्माण करून चालणार नाही. आपण आपल्या शेजारी पाकिस्तानचा जर विचार केला तर पाकिस्तान हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे. पाकिस्तानमध्ये धर्मावर आधारित राजवट आहे. पाकिस्तान हे मुस्लिम धर्मीय राष्ट्र मानलं जातं, परंतु भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने एका विशिष्ट धर्म हा अधिकृत राज्यसंस्थेचा धर्म असणार नाही असं राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलं. भारतामध्ये भारतीय राज्यघटना जी आहे ती धर्मनिरपेक्ष म्हणजे काय तर सर्व धर्मियांना समान प्रकारचं स्वातंत्र्य असेल. प्रत्येक धर्मियाला आपापल्या धर्माचा प्रचार, प्रसार आणि पालन करण्याचा अधिकार असेल. खरं तर धर्म या शब्दामध्येच सत्याचा मार्ग हा अर्थ अभिप्रेत आहे. धर्म म्हणजे सत्याचा मार्ग. आणि मग सत्याच्या मार्गाने जात असताना प्रत्येक धर्मियांचा मार्ग जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असलेला दिसून येतो. परंतु सर्व धर्मांचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ते सत्याकडे जाणं आहे. आणि म्हणून सर्व धर्मियांना आपापले ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, ज्या धार्मिक चौकटीमध्ये ज्या सांस्कृतिक बाबी आहेत त्या सर्व पाळण्याचा, आपल्या धर्माच्या विचारांचा प्रसार करण्याचा शांततेच्या माध्यमातून आपल्या राज्यघटनेने स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. भारताची राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष राज्यघटना मानली जाते. भारताचं शासन किंवा भारतीय राजकीय व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष व्यवस्था मानली जाते. आणि म्हणून इथं धार्मिक सलोख्याचं वातावरण राहावं, प्रत्येक धर्मामध्ये भेदभाव होऊ नये
किंवा विशिष्ट एकाच धर्माला अधिकृत मानून इतर धर्मीयांना दुय्यम स्थान मिळेल अशी परिस्थिती येऊ नये यासाठी भारतीय राज्यघटना निर्मात्यांनी भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व अंगीकारल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून धर्मनिरपेक्षता हे आपल्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानता येतं। यानंतर प्रौढ मताधिकार। प्रौढ मताधिकार याचा अर्थ असा होतो 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळणं। आता हे आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य कसं ठरतं याचं कारण असं आहे, जगातील असंख्य राष्ट्रांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रौढ मताधिकार म्हणजेच मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी जगातील असंख्य राष्ट्रांमध्ये लोकांना संघर्ष करावा लागला। भारतीय नागरिकांना मात्र स्वातंत्र्य चळवळीनंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतीय घटना निर्मात्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये प्रौढ मताधिकाराचा समावेश करून भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आणि ही एक क्रांतिकारक घटना होती। कारण लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये जर परिवर्तन घडून आणायचं असेल तर निवडणुका ह्या महत्त्वाच्या असतात आणि या निवडणुकांमध्ये प्रौढ मताधिकार म्हणजे सध्या 18 वर्ष पूर्ण केलेल्या आणि सुरुवातीला राज्यघटनेमध्ये 21 म्हणजे 1988 सालापर्यंत जर आपण विचार केला 61व्या घटना दुरुस्तीपर्यंत तर 21 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता। परंतु 1988 साली राज्यघटनेमध्ये बदल करण्यात आला। प्रौढ मताधिकार अधिक व्यापक करण्यासाठी हा बदल राज्यघटनेमध्ये करण्यात आला आणि भारतातील नागरिकांना 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकाला ह्या 61व्या घटना दुरुस्तीपासून प्रौढ मताधिकार मिळाला। यामुळं प्रौढ मताधिकार 18 वर्ष केल्यामुळं त्याची व्याप्ती अधिक वाढली आणि मग भारतातील जो नागरिकांना जो मतदानाचा अधिकार मिळाला यामुळे दर 5 वर्षांनी सत्तेमध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार या प्रौढ मताधिकारामुळे मिळाला आणि हा असा अधिकार जगातील इतर राष्ट्रांची आपण जेव्हा तुलना करतो त्यावेळेस भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेमध्ये तो मिळाला आणि म्हणून ही एक क्रांतिकारी घटना आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला मानता येते। कारण प्रौढ मताधिकाराचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे। लोकशाहीमध्ये शासनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा अधिकार या मताधिकारामुळे मिळाला आणि म्हणूनच मताधिकार याला एक अधिकार मानलं जातं, ते आपलं कर्तव्य आहे। प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र वेगळ्या स्वरूपाची दिसून येते। आपण निवडणुकांच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर साधारणपणे निवडणुकीची टक्केवारी आपल्याला 60-70% आसपास दिसून येते। 30-35% लोक हे मतदानाचा अधिकाराचा वापर करत नाही, जो आपला अधिकार आहे, जे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून हे जरी आपलं वैशिष्ट्य असलं, राज्यघटनेने आपल्याला अधिकार देण्यात आला असला तरी ह्या कर्तव्याचा या अधिकाराचा वापर करणं देखील आपली एक सामाजिक बांधिलकी असल्याचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यानंतर आपल्या राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे एकेरी नागरिकत्व व न्यायमंडळाचं स्वातंत्र्य। आता खरं तर आपण संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केला आणि संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर संघराज्याचं जे तत्त्व आहे ते म्हणजे लिखित राज्यघटना, त्यानंतर स्वतंत्र न्यायमंडळ आणि अधिकारांची विभागणी केंद्र आणि राज्यांमध्ये या लक्षणांच्या आधारे जे संघराज्य निर्माण करण्यात येतं त्या संघराज्यामध्ये ज्यावेळेस केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांची विभागणी केली जाते ना, ज्यावेळेस घटक राज्यांना स्वायत्तता दिली जाते त्यावेळेस आपण जर अमेरिकेचा विचार केला, अमेरिकन संघराज्याचा जर विचार केला तर अमेरिकन संघराज्यामध्ये आपण अमेरिकेला दुहेरी नागरिकत्व आपण अमेरिकेत दिलेलं दिसून येतं। भारतात मात्र एकेरी नागरिकत्व आहे। आता नेमकी दुहेरी नागरिकत्व आणि एकेरी नागरिकत्वाची संकल्पना काय हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। अमेरिकेत संघराज्यांमध्ये अमेरिकन जे संघराज्य आहे तिथं दुहेरी नागरिकत्व म्हणजे एकाच वेळेस त्या अमेरिकेचा नागरिक हा केंद्राचा आणि एकाच वेळेस तो राज्याचा असं दुहेरी नागरिकत्व त्याला दिलेलं दिसून येतं। तेथे घटक राज्यांची राज्यघटना आणि केंद्राची राज्यघटना देखील वेगवेगळी आहे। तेथील अमेरिकन संघराज्यातील घटक राज्यांना अधिकारांचा म्हणजे स्वायत्तता जी आहे ती जास्त प्रमाणात दिलेली दिसून येते आणि म्हणून आपण ज्यावेळेस अमेरिकेचा विचार करतो, अमेरिकन संघराज्याचं ज्यावेळेस अनुकरण करतो त्यावेळेस भारतीय परिस्थितीचा जर लक्षात घेतली तर भारतात अशी परिस्थिती किंवा घटक राज्यांना स्वायत्तता देत असताना किंवा दुहेरी नागरिकत्व स्वीकारत असताना भारतीय परिस्थिती तशा प्रकारची नाही आणि म्हणून भारताच्या घटना निर्माणकर्त्यांनी भारताची राज्यघटना निर्माण करत असताना एकेरी नागरिकत्व आपण स्वीकारलेलं दिसून येतं
आणि मग हे एकेरी नागरिकत्व जे आहे ते काय, तर एकाच वेळेस भारताचा जो नागरिक आहे तो केंद्राचा, त्याच वेळेस तो घटक राज्याचा देखील नागरिक ठरतो आणि अशा प्रकारचं एकेरी नागरिकत्व. आता ही एकेरी जे नागरिकत्व आहे ना, या एकेरी नागरिकत्व म्हणजेच काय, तर भारतीय राज्यघटनेने आपल्या कलम 6 पासून तर कलम 11 पर्यंत, राज्यघटनेतील कलम 6 ते 11 दरम्यान नागरिकत्वाबाबतच्या ज्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत, त्यामधील तरतुदींनुसार भारताचा नागरिक ज्यावेळेस ठरतो त्याच वेळेस तो त्या घटक राज्याचाही नागरिक असतो. आणि मग आपल्याला आपली राष्ट्रीय एकात्मता, आता खरं तर अशी एकेरी नागरिकत्व स्वीकारण्यामागे भारतातील, मी याच्यापूर्वी सांगितलं की भारतातील जी परिस्थिती आहे ती भारतातील परिस्थिती ही विविधतापूर्ण आहे आणि अशा विविधतापूर्ण परिस्थितीमध्ये भारतीय संघराज्याचं विघटन होऊ नये, विघटनकारी शक्ती त्याचं डोकं वर काढू नये किंवा भारतातील जी विविधतापूर्ण परिस्थिती आहे ती एकोप्याने राहण्यासाठी, ऐक्य आणि एकात्मता टिकून राहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एकेरी नागरिकत्व अत्यंत आवश्यक असल्याचं दिसून येतं. आणि मग हे जे एकेरी नागरिकत्वाची जी कन्सेप्ट आहे ती भारतीय राज्यघटनेमध्ये तिचा स्वीकार करण्यात आलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आपल्याला मानता येतं ते म्हणजे न्यायमंडळाचं स्वातंत्र्य. भारतीय न्यायसंस्था जी आहे ती स्वतंत्र न्यायमंडळ निर्माण करण्यात आलं. ज्यावेळेस आपण लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला त्यावेळेस लोकशाही व्यवस्थेचे आपण 3 पिलर आपण बघितले, 3 खांब आपण बघितले. त्यामध्ये पहिला आहे कायदेमंडळ, दुसरा कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्यायमंडळ. ही 3 अंग जी आहेत शासनाची ही सत्ता विभाजन आणि सत्ता संतुलनाच्या तत्वानुसार काम करत असतात. आणि मग सत्ता संतुलन आणि सत्ता विभाजनाच्या तत्वानुसार काम करत असताना या तिन्हींचंही कार्यक्षेत्र राज्यघटनेनुसार निश्चित करण्यात आलेलं आहे. कायदेमंडळ कायदे निर्मितीचं कार्य करतं, कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी आणि धोरण ठरवण्याचं काम करतं, तसेच न्यायमंडळ जे आहे ते न्यायमंडळ न्यायदानाचं काम करतं. हे सगळं करत असताना संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये जे वाद निर्माण होतील ते सोडवण्याचंही काम इथं न्यायमंडळ करतं. कोणतंही हे जे 3 घटक आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, हे कोणाच्याही कार्यात हस्तक्षेप करत नाही, परंतु एकमेकावर सत्ता संतुलन आणि नियंत्रण ठेवण्याचं काम मात्र करतात. भारतात देखील कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळ एकाधिकारशाहीपणे काम करू नये यासाठी स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद करण्यात आली. न्यायमंडळाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी त्यांच्या सेवा शर्ती, त्यांचे कामकाजाची पद्धती ही स्वतंत्रपणे ठेवण्यात आली आणि त्याद्वारे स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद करून भारतीय राज्यघटनेत एक आगळं वेगळं वैशिष्ट्य हे ठरलं, ते म्हणजे न्यायमंडळाचं स्वातंत्र्य. कारण जर न्यायमंडळ जर स्वतंत्र नसेल, त्यावर जर बंधनं असतील कार्यकारी सत्तेचे, तर देशामध्ये जी न्यायव्यवस्था आहे ती कोलमडून पडेल, अराजकता निर्माण होईल आणि मग लोकशाहीमध्ये जी शांतता नांदावयास हवी ती नांदणार नाही. आणि म्हणून लोकशाहीच्या चौकटीमध्ये न्यायाचं राज्य टिकून राहण्यासाठी न्यायमंडळाचं स्वातंत्र्य अबाधित राहणं गरजेचं आहे आणि त्याचा स्वीकार भारतीय राज्यघटनेमध्ये केला आणि एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे द्विगृही कायदेमंडळ. भारतीय राज्यघटनेने द्विगृही कायदेमंडळ पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आपण राज्यघटना निर्माण करत असताना इंग्लंडचा जर विचार केला, अमेरिकेचा विचार केला, तेथे देखील असे 2 कायदेमंडळ आहेत. अमेरिकेत प्रतिनिधीगृह असेल, सिनेट असेल, ही 2 सभागृह कायदेमंडळाचे आहेत. इंग्लंडचा जर विचार केला तर इंग्लंडमध्ये देखील तेथील प्रतिनिधीगृह किंवा त्याला आपण उमराव गृह, दुसरं जे गृह आहे त्याला म्हणायचो, अशी ही गृह आहेत. भारताने देखील संसदीय पद्धतीचा स्वीकार केला आहे. कायदेमंडळाचं कामकाज जे आहे, भारतात जे कायदेमंडळ आहे ते द्विगृह आहे. या 2 गृहांमध्ये पहिलंच हे सभागृह भारतात आहे ते म्हणजे लोकसभा, जे जनतेचं प्रतिनिधित्व करतं, आणि दुसरं जे गृह आहे ते म्हणजे राज्यसभा. आता हे लोकसभा आणि राज्यसभा हे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. लोकसभा ही सभागृह जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं प्रतिनिधित्व करतं. ह्या दोन्ही सभागृहांमध्ये कायदे निर्मितीची प्रक्रिया चालते. आर्थिक बाबतीत जर विचार केला तर लोकसभा ह्या सभागृहाला थोडंसं झुकतं माप देण्यात आलेलं दिसून येतं. इतर बाबतींमध्ये मात्र दोन्ही सभागृहांना जवळपास सारखेच अधिकार दिलेले दिसून येतात. आणि मग भारताने ह्या द्विगृही कायदेमंडळ पद्धतीचा स्वीकार केला. याचं कारण जर आपण शोधली तर त्या कारणांमध्ये असं लक्षात येतं
की एकच जर सभागृह असेल, फक्त लोकसभाच जर असतं, तर कायदे निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती एका सभागृहामध्ये भारताचा एवढा मोठा विस्तार आणि भारतापुढील एवढ्या मोठ्या प्रदेशातील वेगवेगळ्या प्रदेश, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या प्रदेशांच्या वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळी पीक रचना आणि अशा या सगळ्या वेगवेगळ्या प्रदेशाची नवीन नवीन आव्हानं, समस्या ह्या सोडवण्यासाठी एकच सभागृहामध्ये त्यावर चर्चा करणं शक्य झालं नसतं. आणि म्हणून एका सभागृहामध्ये घाईगडबडीने विधेयक मंजूर होऊन ते पुढच्या सभागृहामध्ये घाईगडबडीने मंजूर झालं असतं. आणि म्हणून आपण द्विगृही पद्धतीचा स्वीकार करून आपण दुसऱ्या सभागृहामध्ये देखील ज्यावर एखाद्या विधेयकावर घाईगडबडीने न चर्चा करता शांततेत चर्चा होऊन त्यातील दोष पुढे ठेवले जाऊ शकतील. आणि म्हणून ही जी द्विगृही कायदेमंडळ पद्धत आहे ती निश्चितच लोकशाहीमध्ये एखाद्या विधेयकावर साधक बाधक चर्चा करून त्यातील दोष दूर करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हे देखील आपल्या राज्यघटनेचं एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं ते म्हणजे आणीबाणीविषयक तरतुदी. भारतीय राज्यघटनेमध्ये जी आणीबाणीविषयक तरतूद आहे ती तरतूद जर्मनीच्या राज्यघटनेवरून आपण स्वीकारलेली आहे. जर्मन राज्यघटनेमध्ये अशा प्रकारच्या आणीबाणीविषयक तरतुदी आहेत, परंतु आपण त्यांच्यासारखी तशीची तशी न स्वीकारता भारतीय परिस्थितीला पोषक अशा प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आपण स्वीकारण्यात आली. आणि मग भारतामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी, ज्याला आपण इमर्जन्सी असं इंग्लिशमध्ये म्हणतो, 3 प्रकारच्या आणीबाणी आपण स्वीकारल्या. भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल जे 352 आहे, भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 356 आणि 360 यानुसार राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी अशा या 3 आणीबाण्यांचा आपण ह्या आणीबाणीविषयक तरतुदींमध्ये समावेश करून आता ह्या ज्या 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत त्यामध्ये जी राष्ट्रीय आणीबाणी जी आहेत ती आतापर्यंत 4 वेळेला आपण लावलेली आहेत. त्यामध्ये चीनबरोबरच्या युद्धाच्या वेळेस आपण ती आणीबाणी लागू केली. त्यानंतर पाकिस्तान युद्ध, त्यानंतर ज्यावेळेस इंदिरा गांधींनी 1975 साली जी नॅशनल इमर्जन्सी लागू केली होती त्यावेळेस आपण ते केलं. अशा प्रकारे एकूण 4 वेळा आपण ही जी राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती लागू केली. 1962, 1965, 1971चं बांगलादेश युद्ध आणि 1975 सालची राष्ट्रीय आणीबाणी ह्या 4 कालखंडामध्ये आपण ही राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. राष्ट्रीय आणीबाणी ही देशावर जर काही बाह्य संकट आलं किंवा काही जर अंतर्गत अशांतता, अराजकता निर्माण झाली तर राष्ट्रीय आणीबाणी करण्याची तरतूद इथं करण्यात आली आहे. हा अधिकार राष्ट्रपतींना राज्यघटनेने दिलेला आहे. त्यानंतर घटक राज्य आणीबाणी, घटक राज्यातील कायदा सुव्यवस्था जर कोलमडली किंवा घटक राज्यामध्ये अशांतता निर्माण झाल्यास घटक राज्य आणीबाणी ही लागू केली जाते, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट असं देखील म्हणतो. आणि मग भारताच्या राज्यघटनेमध्ये जी तरतूद करण्यात आली त्यानुसार ही घटक राज्य आणीबाणी जी आहे ती असंख्य वेळेला लागू केली आपल्याला दिसून येते. विशेषतः केरळसारखे राज्य असतील, बिहारसारखे राज्य असतील, या राज्यांमध्ये वारंवार या घटक राज्य आणीबाणीचा वापर केलेला दिसून येतो. या राष्ट्रपती राजवटचा वापर शस्त्र म्हणूनही कधी काळी केलेला दिसून येतो. असं असलं तरी घटक राज्य कायदा सुव्यवस्था कोलमडल्यास तेथील राज्यपाल केंद्राला तसा अहवाल देऊन राष्ट्रपती राजवट किंवा घटक राज्य आणीबाणी लागू करण्यासाठी सांगू शकतील. आणि शेवटची जी तरतूद आहे ती म्हणजे आर्थिक आणीबाणी. राष्ट्राची जर आर्थिक पत खालावल्यास, राष्ट्रामध्ये आर्थिक संकट निर्माण झाल्यास, आर्थिकदृष्ट्या राष्ट्र संकटात गेल्यास आपण आर्थिक आणीबाणी लागू करू शकतो. आजपर्यंत अशी परिस्थिती भारतावर आलेली नाही. अशा पद्धतीनं राष्ट्रीय आणीबाणी असेल, घटक राज्य आणीबाणी असेल किंवा आर्थिक आणीबाणी यांचं या आणीबाणीविषयक तरतुदींमध्ये समावेश करण्यात आला. आणि त्यानुसार ही जी आणीबाणीची तरतूद आहे ते देखील आपल्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य ठरलं. आणि शेवटचं वैशिष्ट्य ते म्हणजे अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी सवलती. भारतातील परिस्थितीचा विचार केला, येथील सामाजिक जी चौकट होती स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ती चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारलेली होती. हजारो वर्ष भारतीय समाजव्यवस्था विषमतेच्या चौकटीत जगत होती. आणि ही जी भारतीय समाजाची जी स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील चौकट होती, ही चौकट जी आहे ती काही वर्गांना अन्यायकारक स्वरूपाची होती. आणि त्यासाठी भारतीय राज्यघटनेने मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील यांच्यासाठी राज्यघटनेच्या
मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्त्वे असतील किंवा राज्यघटनेतील इतर सगळ्या तरतुदी असतील, यांच्यामध्ये ह्या अल्पसंख्याक वर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी तरतुदींचा समावेश करून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं. कारण जो घटक हजारो वर्षांपासून वंचित आहे, त्याला जॉन रॉल्सच्या न्यायाच्या तत्त्वानुसार त्याला समाजाच्या इतर घटकांच्या बरोबरीने येण्यासाठी, प्रभावात आणण्यासाठी त्याला राज्यघटनेमध्ये सवलती द्याव्या लागल्या. आणि त्यानुसार भारतामध्ये अल्पसंख्यक म्हणजे काही धर्मीय असतील ते अल्पसंख्यक भारतामध्ये दिसून येतात. तसेच काही जाती ज्या असतील, ज्या मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती जमाती असतील, इतर मागासवर्ग असतील, विशेष मागास प्रवर्ग असेल, जो आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेला होता. आणि ह्या घटकांना राज्यघटनेमध्ये यांच्यासाठी तरतुदी करून त्यासाठी आणि नंतर येणाऱ्या शासनाने म्हणजे पंडित नेहरूंच्या सरकारपासून तर आजपर्यंत शासनाने या राज्यघटनेतील तरतुदींच्या आधारे विशेषतः मार्गदर्शक तत्वांमध्ये जी सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली, जी आर्थिक मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली, त्या दृष्टिकोनातून ह्या सामाजिक आर्थिक मार्गदर्शक तत्वांमधून अनेक तरतुदी अशा करण्यात आल्या जे मागासवर्गीयांसाठी अनेक सवलती उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाच्या होत्या. आणि त्या आधारे शासनाने वेगवेगळे प्रकारचे कायदे नियम देखील नंतरच्या कालखंडामध्ये केले, ज्यांच्यामुळे अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय घटकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळाल्या. या सवलती सर्व क्षेत्रामध्ये मिळाल्या, जेणेकरून हे सर्व घटक समाजाच्या प्रवाहामध्ये इतर घटकांच्या बरोबरीने येतील आणि समाजाचा सामाजिक समतोल राखला जाईल आणि सामाजिक विकास घडून येईल. अशा पद्धतीने आपल्या राज्यघटनेमध्ये हे वैशिष्ट्य समावेश करून आपण एक भारतातील जो वंचित घटक आहेत, या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला दिसून येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या राज्यघटनेची वैशिष्ट्य भाग 2 मध्ये उर्वरित वैशिष्ट्यांचा आज आपण विचार केलेला आहे. यावर आपण तुमच्यासाठी गृहपाठ असणार आहे. तुम्ही भारतीय राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत, आपण लास्ट लेक्चरला आणि ह्या लेक्चरला ज्या वैशिष्ट्ये आपण पाहिले, या सर्व वैशिष्ट्यांचं आपण वाचन करणार आहात. तसेच या वैशिष्ट्यांची उजळणी करून ती समजून घेऊन आणि हे लेक्चर ऐकून परत एकदा आपण सर्व त्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर परत एकदा आजच्या तासामध्ये आपण काय काय शिकलो, तर आजच्या तासामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची जी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वैशिष्ट्यांमध्ये समाजवादी व्यवस्था असेल, धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व असेल, न्यायमंडळाचं स्वतंत्र किंवा एकेरी राज्यघटना असेल किंवा इतर जी सगळी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये जाणून घेतली आणि त्याद्वारे भारतीय राज्यघटना जगामध्ये कशा प्रकारची आगळीवेगळी ठरली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या तासामध्ये केलेला आहे. यानंतर पुढील तासामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे, ज्याला आपण उद्देशपत्रिका प्रिअम्बल असं म्हणतो, हा सरनामा जाणून घेऊ. तसेच भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील जी तत्त्व आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य, ही सगळी सरनाम्याची जी तत्त्व आहेत ते पुढच्या आपण तासाला समजून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.